वैसे तो भारत देश में तकरीबन 75% या 70% के आसपास पानी ही पानी है, मगर आज भी भारत देश के ज़मीनी स्तर पर गांव कस्बों में क्षेत्र पर घूमेंगे तो आपको आज भी पानी की किल्लत, पानी का अभाव हकीकत में देखने मिलता है। इस समय तस्वीरों के माध्यम से आपको दिखाएंगे कि खबर किस तरीके से पालघर जिले के ग्रामीण क्षेत्रों की और जो लगातार केंद्र सरकार की जो एक प्रोजेक्ट आया था कि हर घर नल जल मिशन जो आया था, उसकी ज़मीन हकीकत किस तरीके से वास्तविकता पर उतरी है और क्या हर घर नल जल मिशन पूरी तरीके से हर घर तक पहुंच पाया नहीं। अगर घर तक पहुंच पाता तो तस्वीरों के माध्यम से आप देखिए किस तरीके से यहाँ पर एक आंदोलन किया गया है और आंदोलन में जो बर्तन है पानी के ये पूरी तरीके से खाली है। जो प्राधिकरण के अधिकारी है उनके ऊपर कई करोड़ घोटाला का आरोप लगा हुआ है और हाथ में खाली कलसी या बर्तन कहे जो पूरी तरीके से खाली है। और मनसे की तरफ से एक बड़े पैमाने पर पालघर जिला कलेक्टर ऑफिस के बाहर एक आंदोलन किया जा रहा है। काय पूर्ण विषय कशा प्रकारे मनसे हा प्राधिकरणाचा विषय असो किंवा नल जल मिशनचा विषय असो, कशा प्रकारे आपण आपली काय मागणी आहे? पालघर जिल्हा हा ग्रामीण असून हा सतत पाण्याच्या टंचाईने व्यथित झालेला आहे, बरोबर. तर 2019 पासून जो ही योजनाची चालू आहे की त्याला सर्व मान्यता मिळालेल्या आहेत, प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे, सर्वच मान्यता मिळालेल्या आहेत आणि 2019 पासून तर 2023 पर्यंत ही योजना पूर्ण करायची होती. ती योजना जल जीवन मिशन योजना आणि ती आतापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे फेल झालेली आहे. आणि आम्ही आता त्याचा सर्वे केला असता की जेणेकरून या बघावं तर तिकडे 70-80% काम राहिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना विचारलं असतं तर अधिकारी म्हणतात की ह्याचा निधीच आमच्याकडे संपलेला आहे आणि ह्याचा निधी मंजूर होऊन 2019ला मंजूर झाला होता. तो 2100 कोटीच्या आसपास निधी आहे आणि तो 2100 कोटी निधीमधून 75% निधी हा वापरण्यात आलेला आहे आणि तसं आम्ही बघितलं गेलं तर 75% निधीचं कामही आम्हाला दिसत नाहीये. त्याच्यामुळे मला असंच म्हणावं लागतं की आज मोठी मोठी धरण म्हणजे मुंबईला पाणी पाजणारा पालघर जिल्हा आहे, बरोबर. मीरा भाईंदरला पाणी पाजणारा पालघर जिल्हा आहे, ठाण्याला पाणी पाजणारा पालघर जिल्हा, म्हणजे धरण आमच्या खिशाला आणि कोरडा आमच्या खिशाला. हे जे आम्ही म्हणतोय ते अजूनपर्यंत प्रशासनाने तसंच आम्हाला दाखवलेलं आहे आणि अजूनपर्यंत आम्ही बघितलं तर प्रशासन अजून निम्मा आहे. निवेदन देऊन सुद्धा आम्हाला म्हणते की निधी आम्ही थांबवलेला आहे. आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की लवकरात लवकर तो निधी आणावा आणि जी योजना रखडल्या ते पूर्ण करून आम्हाला पाणी पाजावं. 2100 करोड़ के आसपास का ये पूरा जो हर घर नल जल मिशन है, जल जीवन मिशन के अंतर्गत, तो ऐसे में 2100 करोड़ का फंड है, 75% की खरीदी हो चुकी है। तो आज भी यहाँ पर हर घर में नल तो पहुँच गया है, गांव कस्बों में पाइपलाइन तो पहुँच गई है, मगर वो घर तक नल के जरिए पाणी नाही पहुंचा हुआ है। काय आपण बोलणार पूर्ण विषय कशा प्रकारे मनसेने हा आंदोलन घेतला आहे, काळजी आपल्या कलसी घेतल्या पण ते पाणी याच्यामध्ये नाही मिळत, अधिकाऱ्यांचं नाव येतोय, मोठ्या मोठ्या भ्रष्टाचाराचा खुलासा होत आहे, कशा प्रकारे आपण बोलणार आहोत? मगाशी तुम्ही सांगितलं की 1200 करोडचा प्रोजेक्ट आहे आणि 700 करोडचा त्यांनी निधी खर्च केलेला आहे. जो खर्च झालाय तो खर्च त्यांनी केला पाईप खरेदीमध्ये. पाईप खरेदी करून त्यांनी त्यांचे पैसे, अधिकाऱ्यांचे पैसे, या आमदार खासदारांचे पैसे, हे टक्के जवळजवळ आरे खुले सरकारी जावं जवळजवळ पालघर जिल्ह्यातली 80% कामं ह्या आरे गुलेने घेतलेली आहेत. शासनाचा नियम आहे एक कॉन्ट्रॅक्टर एक काम, परंतु सर्वच्या सर्व कामं या आरे गुलेला दिलेत. एक माणूस काय करू शकतो? तो काय जादूची छडी चालवणार आहे का? त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी ती कामं सबलेट केली. म्हणजे मितेश पारेख सारखा ब्लॅक लिस्ट असलेल्या माणसाला देखील त्यांनी कामं दिलेली आहेत. ब्लॅक लिस्ट झालेला माणूस कुठल्या स्वरूपाचं काम करणार आहे? अशक्य होय काम आहे. या MGP मध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामुळे हे काम थांबलेलं आहे. आणि पाणी पुरवठा जिल्हा परिषदचा जो आहे त्याच्या मार्फत 900 टाक्या या पालघर जिल्ह्यामध्ये बांधलेल्या आहेत, परंतु त्या टाक्यांपर्यंत पाणीच गेलेलं नाही आहे. आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा बघितलं की मागच्या 23 महिन्यापासून ते काम बंद आहे. तर त्याची आम्ही विचारपूस केली, आम्ही माहिती घेतली, आम्हाला माहिती पडलं की शासनाकडे निधीच नाही आहे. त्या निधीच्या अभावी या लोकांनी काम बंद केलेलं आहे. आजच्या घडीला सर्व काम पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 350 करोड रुपयाची गरज आहे. आम्ही शासनाला हात जोडून विनंती करतो की हा आमचा निधी, आम्ही मायबाप आहोत या महाराष्ट्राचे, हा निधी द्या आणि या पालघरच्या जनतेला, या पालघरच्या जनतेची तुम्ही जी तहान आहे ही पूर्ण करा, जेणेकरून या आदिवासी भाग सुजलाम सुफलाम होईल. मोदी साहेबांचं स्वप्न होतं, त्यांनी फक्त मोदी साहेबांनी बुलेट ट्रेन, वाढवण बंदर ह्याच्यासाठी त्यांना निधी आहे, परंतु या आदिवासी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी निधी नाही आहे. मी तुमच्या माध्यमातून या आमच्या आमदारांना, खासदारांना आवाहन करतो की मुद्दे उपस्थित करा आणि लवकरात लवकर ह्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न भयानक आहेत. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी इथली परिस्थिती आहे आणि सरकारला एक विनंती आहे की लाडक्या बहिणींसाठी योजना तुम्ही राबवताय, काही काम न करताना तुम्ही पैसे देताय, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, परंतु इथले बहुजन समाज जो आहे हा पाण्याविणे एकदम तडफडतोय अशी परिस्थिती आहे.
आता आता तर मार्च सुरुवात झाली आहे, पुढचे 4 महिने काढायचे आहेत. मग लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी कुठे कुठे फिरायचं? तुम्ही नळ योजना राबवली, परंतु त्याला पाण्याचा थेंबही येत नाही आहे आणि लोक खऱ्या अर्थानं पाण्याविना तिथे तडफडत आहेत. लवकरात लवकर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री यांनी इकडे विशेष लक्ष देऊन लोकांचे हे पिण्याच्या पाण्याचा जो गंभीर प्रश्न आहे त्यामध्ये हात घालून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा. बघा, सर्वप्रथम महाराष्ट्र गौरव सेनेचं हेच असतं की आम्ही आपल्याला हात जोडून बोलतो आणि नंतर जर प्रशासन ऐकलं नाही तर आम्ही हात सोडून बोलतो, बरोबर. आता हे जे आमचे उपोषण आहे हे पाण्यासाठी आहे. जर प्रशासन इथे ऐकलं नाही त्याच्यात तुम्हाला रिकामी कशा दिसत आहेत, कारण ह्या आम्ही आता संध्याकाळनंतर डोक्यात मारणार जाऊ, बरोबर, ऐकलं नाही तर. त्याच्यामुळे महाराष्ट्र गौरव सेनेनं त्याची हलक्यात घेऊ नये. आम्ही उपोषणाचा फक्त मार्ग जो अवलंबलेला आहे तो आम्हाला लोकशाही अधिकाऱ्यांनी दिलेला त्याने अवलंबलेला आहे, पण आम्ही कायदा हातात घेऊ शकतो. हे मनसेची स्टाईल आहे. मनसेची स्टाईलने आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका. लवकरात लवकर ज्या विषय आहेत ते मार्गी लावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिल्ली से एक मिशन तो लाते हैं कि जल जीवन मिशन, तो क्या जल जीवन मिशन के जो अंतर्गत जिस तरीके से गांव कस्बे में पानी पहुंचना चाहिए था वो क्यों नहीं पहुंचा? कौन सा डिपार्टमेंट इसके जवाबदार है? जो फंड वहां से निकलता है वो फंड किस तरीके से रेगुलेट होना चाहिए? और क्या जो मिशन था वो 2026 के पहले हर घर तक नल पहुंचना चाहिए था और नल के साथ साथ उस नल में पानी आना चाहिए था, तो वो क्यों नहीं पहुंचा? जो भी सरकारी दफ्तर में जो अधिकारी बैठे वो कह रहे हैं कि फंड की कमी होगी। आखिरकार जो फंड यूज किया गया उसका आखिर जवाबदार कौन है और फंड का अभाव किस तरीके से हो गया? और एक ही दो चुनिंदा आदमी को या फेवरेट आदमी, हम इस वर्ड को इस्तेमाल करें तो शायद वो सटीक बैठेगा इस मौजूदा हालत में। फेवरेट इंसान को बार बार काम क्यों दिया जा रहा है? इस पर भी एक जांच का विषय बनता है। लगातार पालघर जिले में महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने एक बड़ा आंदोलन का इशारा कर दिया है कि जब तक इस विषय पर हर घर जल जीवन मिशन जो केंद्र सरकार की योजना थी, भाजपा का एक बहुत बड़ा ड्रीम प्रोजेक्ट था, जब तक इस विषय पर यहाँ के आदिवासी मूल बांधवों के घर तक पानी नहीं पहुंचता तब तक ये आंदोलन मनसे का इस तरीके से चलता रहेगा। आप देखते हैं कि इस तरीके से जो खाली बर्तन अभी आप देख रहे हैं इस पर कब जाकर सरकार ध्यान देती है, कब जाकर इसमें पानी यहाँ के ग्रामीण क्षेत्रों को, मूल आदिवासियों को मिलता है, ये तो खैर आने वाला वक्त बताएगा। मगर किस तरीके से एक बार फिर से भाजपा सरकार की जो लगातार जो नीतियां हैं वो चाहे केंद्र से निकलती हैं मगर धरातल पहुंचते पहुंचते वो शून्य दिखाई देती है, इस पर भी एक आने वाले समय में जवाब देना बनता है। इस बारे में क्या आपकी निजी राय कमेंट बॉक्स में लिख के बताइए, इस वीडियो को शेयर करिए और देखते रहिए न्यूज़फुल।